गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 3:08. आपण जसं ठरवलं होतं की सकाळी लवकर निघूया तसं आपण निघलो. आपण आहे घराच्या इथं आणि इथनं आता निघतोय. बघूया आपली आजची सुरुवात कोण करते. फर्स्ट राईड आली होती आपल्याला ओलाकडनं एअरपोर्टची 3 किलोमीटर पिकअप आणि लगेचच पुढच्या मिनिटाला एअरपोर्टचीच आली 223 रुपये. ही 201 आली होती ओलाची. पण विषय कसा आहे की ओलाची जर घेतली तर रिटर्न लवकर तिकडनं भेटत नाही, भेटती पण रेट नाही भेटत. उबेरला कसं आहे, उबेरला रिटर्नचा तुम्ही तिकडनं लगेच भेटते आणि रेट पण व्यवस्थित आहे उबेरच्या एअरपोर्ट पासून. सो मी ओलाची कॅन्सल केली आणि उबेरची आता आलोय कस्टमर पाशी, कॉल केलाय, येतो बोललेत. म्हणजे उबेर घेण्याचं कारण मागतं कारण रेट जरी कमी भेटला इकडनं 200 रुपये तर भेटल, पण तिकडनं जो आहे ट्रिप वेट करायची गरज पडणार नाही, लगेचच कंटिन्यू ट्रिप आपल्याला भेटल. आणि 13 आणि 3 16 किलोमीटरचे 223 दाखवले. 200 रुपये जरी भेटले तरी 12-13 रुपये किलोमीटर आहे. सो आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय, येतो बोललेत. नेहमी कस्टमरच्या लोकेशनला आल्यावर पहिलं कॉल करायचं आणि आरआयडीचं ऑप्शन ऑन करायचं. उबेरला आरआयडीचं ऑप्शन ऑटोमॅटिक होतं, रॅपिडो आणि ओला आपल्याला स्क्रीनमध्ये ऍपमध्ये जाऊन करावं लागतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपल्याला ओलाकडनं ट्रिप घ्यावी लागली कारण उबेरकडनं ट्रिप जी पडली ती एक हरडी पडली आणि एक एअरवनने काहीतरी पडली, म्हणजे रेट नव्हता आणि खाडपसर पडली. 3 राईडमुळं आपला नंबर मागं गेला डायरेक्ट 110 वर. आणि ओला दाखवलं मला 190 वाकड. म्हणलं चला वाकडपासून आपल्याला पडून जाते परत रिटर्नची. सो मी वाकड ऍक्सेप्ट केली आहे. हरकत नाही, 10 रुपये प्रमाणेच रेट भेटेल, पण कंटिन्यू तर आहे. ठीक आहे, आले आपण वाकडला. 303 रुपये कस्टमरचं बिल झालं, 303 आणि आपल्याला दिलेत 190. असं आहे उबेरचं ओलाचं. म्हणून मी ओलाचं एअरपोर्टकडनं घेत नाही शक्यतो, कारण तिकडनं रिटर्नची नाही भेटत लवकर जास्त. पण उबेरचं कसं पटकन भेटतं, पण उबेरच्या यावेळेस पण भेटलं नाही का काय माहिती, भेटतं नेहमी. आता काल आपण 4 वेळा एअरपोर्ट केले आणि आज 1 वेळ तर झाले. आता ठीक आहे, आता इथनं बघूया आपल्याला कुठं राईड भेटते. आता आपण एक 10-15 मिनिटं थांबलो इथं. राईड काय पडत नव्हती, फ्रेश झालो. आणि ओलाला नुसतेच पडत होते तर रेट देत नव्हतात आणि रॅपिडो काय वाजलं नाही. आणि उबेर पडते 17 किलोमीटर पिकअप, 11 किलोमीटर पिकअप, 8 किलोमीटर पिकअप. नंतर एक पडली 300 रुपये दाखवले मला, 1.5 किलोमीटर पिकअप. पटकन एक्सेप्ट केली, 319 रुपये. एअरपोर्ट आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय. कधी पण आल्यानंतर मी सांगतो कॉल करत जावं. कॉल केलाय, राईड कन्फर्म होऊन जाते. आणि 200 रुपयाची एक मी एअरपोर्ट पण एक्सेप्ट केली ती ओलाची, तेवढ्यात मला ही पडली. मी ती 200 वाली कॅन्सल केली, 319 वाली ठेवली. सेम एरियापासून ओलाचे 200 रुपये, उबेरचे 300 रुपये. तर उबेरची आपण ठेवली आहे. आलोय कस्टमरच्या लोकेशनला. आपला टायमर 5 मिनिटाचा सुरू झालाय, म्हणजे कॅन्सल जरी झाली तरी आपल्याला पैसे भेटेल, पण कॅन्सल होणार नाही. कस्टमरने कॉल करून कन्फर्म केले. सो आता इथनं 35-40 मिनिटं लागतील माझ्या हिशोबाने पोहोचायला. तर तिथनं बघू परत. आता उबेरची दुसरी राईड एअरपोर्ट आणि ओलाची तिकडनं एक घेऊन आलोय एअरपोर्टपासून वाकडची. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागते. आलो आपण एअरपोर्टला परत आणि 432 रुपये कस्टमरचं बिल झालंय. आपल्याला दिले 308 रुपये, आपल्याला पण व्यवस्थित दिलेत. आणि इथनं आपल्याला पिंपळ सौदागर पडली आहे परत 246 काहीतरी दाखवले. 18 किलोमीटरची घेतली मी पटकनी, वेळ नाही घालवला कारण परत मग एक राईड मी घालवली कोथरूडची, नको होतं. सो पटकन राईड घेतली आहे आणि निघतोय आता एरो मॉलला पिकअपसाठी. कस्टमरला कॉल करतो म्हणजे राईड कन्फर्म करून घेतो, नंतर मग टेन्शन राहत नाही. तर आता आपल्याला एक राईड पडली पिंपळे सौदागरची. पिंपळे सौदागर का पिंपळे नीलक बघितलं नाही, 246 दाखवलं, पटकन घेतली. आणि कस्टमर थांबले एअरपोर्टला. कॉल केला तर म्हणले आम्ही इकडे थांबलो, तुम्ही इकडे. म्हणले तिकडे नाही पॉसिबल, तुम्हाला इथंच यावं लागेल. उबेरचा पिकअप पॉईंट एरो मॉललाच आहे. तर म्हणले बस करून येतो. म्हणलं बस या, थांबलोय म्हणलं मी, वेट करतो. कारण काय इथं परत प्रॉब्लेम होता आपल्याला, 500 रुपयाचा फाईन पडतो तिकडे गेलो तर आपल्याला काही वेट टाइम भेटेल जरी उशीर झाला तरी. सो आपण थांबलोय इथं आणि बघू क्यू मध्ये थांबू, तोपर्यंत पुढे सरकत राहू, येईल कस्टमर. ओलाकडनं राईड घेऊन आलोय आपण पिंपळे निलक पासून. 208 रुपये आपल्याला दिलेत, ऑनलाईन पेमेंट होतं. तर आता इथनं बघू आपल्याला बाहेर कोण काढते, कारण उबेरला तर नंबर असणार आता, ओलाचे रेट नाही भेटत. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतो आपल्याला.
एअरपोर्ट पासनं औंची जी पडली आपल्याला 400 काहीतरी कस्टमरचं बिल झालं, 271 आपल्याला दिले. तिथनं आपण बाहेर पडलो लगेचच आणि राईड तिथनं औंध बंद पडतात, औंध पाषाण इकडनं कंटिन्यू राईड असतात. तर एक आपण तो असं बघत होतो का डिस्टन्स कमी लांबनं नको त्या राईड, आपण थोडा वेट केला 5-10 मिनिटं. तर आपल्याला विमाननगरची दाखवली 14 किलोमीटर आणि 1 किलोमीटर पिकअप. 15 किलोमीटरचे 200 11 का 12 208 का असं काहीतरी आपल्याला भेटले आता 211. तर मी काही टोटल केली नाही. आता फ्रेश व्हायचंय अर्जंटली. तर आधी फ्रेश होतो, नंतर नाश्ता करूया आणि नंतर काम करूया आता. कारण कंटिन्युअसली आपण 137 किलोमीटर गाडी चालवली सकाळी 3:30 वाजेपासून. 3:30 4:30 5:30 6:30 7:30 8:30 6 तास कंटिन्यू गाडी चालवतोय. अर्निंग पण बघितलं नाही, 1,500 तर क्रॉस केलं असावं. बघतो आधी फ्रेश होतो, नाश्ता करतो. कारण नाश्ता नाही केलं तर ऍसिडिटी होईल. हार्डली मी आज 3-4 तासच झोपलोय. तर झोप पण घ्यायची लवकर घरी गेलो तरी बघू. अजून अर्धी टाकी CNG आहे आणखी, तर बघूया. तर इथं फ्रेश होतो आणि बघू मग पुढं कोण राईड देते आपल्याला. विमाननगरची जी राईड आपण कंप्लीट केली तिथं लगेच बाथरूमला फ्रेश झालो आणि म्हणलं बघू नाश्ता करू काहीतरी. पण तेवढ्यात आपल्याला राईड दिसली भुसरीची. म्हणलं चला आता घरापासूनच आणि 1.5 किलोमीटर पिकअप होता. 246 काहीतरी दाखवलं, 233 आपल्याला दिले. भोसरी बस स्टँडचीच होती, घरापासून हार्डली 1 किलोमीटर असेल माझ्या. तर पण त्याच्या आधी मला 2 किलोमीटर आधी एक राईड दाखवली 0.3 मीटर पिकअप आणि 3.25 किलोमीटरची राईड 152 रुपये. म्हणलं चला बघू, एक्सेप्ट केली. कॅन्सल झाली भेटली. तर ती भोसरीच्या गार्डनच्या एंट्रन्स पासनं 2 कपल होते, त्यांना स्पाईन सिटी मॉलला सोडायचं होतं. 3.25 किलोमीटरचे आपल्याला 152-172 रुपये उबेरने ओलाने घेतले त्यांच्याकडनं. तर 2,065 रुपयाचं आपलं काम झालंय. 161.7 162 किलोमीटर गाडी चालली. टाइम झालाय 10 वाजलेत आणि 4 गाड्या CNG आपल्याकडं आणि आपण एक 4X चा ट्रेड केला. तर 670 रुपये आपल्याला तिकडनं भेटलेत. तर 2,065 आणि 669 2734 रुपये आपलं काम झाले. त्याच्यातलं मी सांगतो 450-500 रुपयाचा गॅस पकडा. 500चा पण बसणार नाही गॅस. आणि आता इथं पुढं आपण स्पाईन सर्कलला आहे, तर इथं लेफ्टला जे कंटेनर येतोय बघा तिकडनं अण्णा एक असतो इडलीवाला. तर मी नाश्ता करतो आता आणि पुढं बघूया. जर पडली राईड तर कंटिन्यू करू, नाहीतर मग आपण इथं बघू. मला असं वाटतं करावं राईड, कारण वेळ